नमस्कार मित्रांनो, मी आपले आवाज 55 न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहोत की या राज्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यातही सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहेच. तरी आपण सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याची पूर्वीची राजकीय परिस्थिती काय होती व सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे यावर चर्चा करून साधारण या तालुक्यातील 7 जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या 14 जागा अशा एकूण 21 जागाबद्दलचे साधारण जागा जिंकण्याचे काय राजकीय विश्लेषण आहे याबाबत मी राजकीय गणितिक क्रियांचे आधारावर राजकीय विश्लेषण करणार आहोत. तरी सर्वांनी थोडे लक्ष देऊन व वेळ काढून हा व्हिडिओ पाहावा व ऐकावा ही विनंती मी आपल्याला करीत आहे. तसे पाहिले तर माढा तालुका हा पुरोगामी विचारसरणीचा तालुका आहे. गेली 30 वर्षे झाली या तालुक्यावर माजी आमदार बबनराव शिंदे साहेब यांचे वर्चस्व राहिलेले होते. मात्र 2024 लोकसभा व 2024 विधानसभेला या तालुक्यातील राजकीय गणिते बदलली व या तालुक्यातील बबनराव शिंदे यांचे वर्चस्वाला 2024च्या विधानसभेला पंढरपूरच्या अभिजित पाटील यांनी धक्का दिला व ते माढा तालुक्याचे आमदार बनले. परंतु या अगोदर 6 महिन्यापूर्वीच 2024 लोकसभेलाच खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयाने माढा तालुक्यातील राजकीय समीकरण बदलणार हा संदेश दिलेला होताच. कारण लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील यांचे खासदारकीची निवडणूक ही महाविकास आघाडीकडून लढवली होती व त्यावेळी माजी आमदार बबनराव शिंदे यांनी भाजपला पाठिंबा देऊन खासदार निंबाळकरांसाठी काम केलेले होते. पण पुरोगामी विचारसरणीचे बबनराव शिंदे यांनी केलेले भाजपचे काम माढा तालुक्यातील लोकांना आवडले नसावे. त्यामुळेच 2024 विधानसभेच्या निवडणुकीत माढा तालुक्यातील 78 गावातून महाविकास आघाडीला लीड मिळाले व लोकांनी शिंदे यांचे भाजप प्रेमाला डावलले असावे. म्हणून त्यावेळचे लोकसभेदरम्यान करमाळा तालुक्यात गेलेली 36 गावे वगळता राहिलेल्या माढा तालुक्यात असणाऱ्या 78 गावातून एकूण 1,21,790 इतके पोल मतदान झाले होते. तेव्हा धैर्यशील मोहिते पाटील यांना 65,071 इतकी मते पडली होती. तसेच भाजपच्या निंबाळकरांना फक्त 40,280 इतकी मते पडली होती. तसेच वंचित बहुजन आघाडीला 3,410 मते पडली होती. तसेच अपक्ष लढणाऱ्या तुतारीला 6,668 मते पडली होती. तसेच इतर निगेटिव्ह मते म्हणून 6,072 ही पडली होती व नोटाला देखील 289 मते पडलेली होती. वरील गोष्टींचा विचार केला असता महाविकास आघाडीच्या धैर्यशील मोहिते पाटील यांना 65,071 मते म्हणजे 53.43% मते पडली होती व भाजपचे निंबाळकर यांना 40,280 मते म्हणजे 33.07% मते पडले होती. त्यामुळे या 78 गावातून मोहिते पाटील यांना 24,791 मतांचे लीड मिळाले होते. कारण या 78 गावातून नेहमी बबनराव शिंदे साहेबांना 63,564 इतकी मते पडायला पाहिजे होती. पण माढा तालुका हा मूळ पुरोगामी विचारसरणीचा व माननीय शरद पवार साहेबांना मानणारा असल्यामुळे शिंदेच्या हक्कांची 23,284 मते फुटली व ती महाविकास आघाडीकडे मिळालेली होती. पण पुढे 6 महिन्यांनी विधानसभेची निवडणूक झाली व माननीय बबनराव शिंदे यांनी त्यांचे मुलाला म्हणजे सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित शिंदे यांना अपक्ष म्हणून माढा मतदारसंघामध्ये उभे केले. त्यामुळे पुन्हा पुरोगामी विचारसरणीच्या जनतेने बबनराव शिंदे यांनी भाजप पक्ष सोडला म्हणून बरे वाटले असावे. म्हणून त्याने 2024 विधानसभेला रणजित शिंदे यांना चांगले मतदान केले. त्यावेळी रणजित शिंदे यांना 63,505 इतकी मते 78 गावात पडली व त्यांची मूळ फुटलेली मते 23,284 पैकी 22,529 मते परत आली व फक्त आज अखेर 755 मतेच 78 गावात बबनराव शिंदेचे अडकलेले आहेत असा आमचा राजकीय अभ्यास आहे. तसेच शिंदे यांचे विरोधी अभिजित पाटील यांनाही तालुक्यातून 78 गावांमध्ये जवळजवळ 63,509 तेवढीच मते पडलेली आहेत.
साधारण चुकबुल वगळता 700 मतांचा लीड अभिजित पाटील यांना माढा तालुक्यातून मिळालेला आहे. त्यामुळे आज विचार केला असता रणजित शिंदे गटाला व अभिजित पाटील गटाला सारखीच मते दिसत आहेत. त्यामुळे शिंदे गटाची व अभिजित पाटील यांची ताकद या जिल्हा परिषद निवडणुकीत व पंचायत समितीच्या निवडणुकीत या 78 गावात सारखीच दिसत आहे. पण बबनराव शिंदे व रणजित शिंदे यांनी पुन्हा भाजपमध्ये केलेला पक्ष प्रवेश हा तालुक्यातील पुरोगामी विचारसरणीच्या लोकांना किती आवडतो व अभिजित पाटील यांनी कायम ठेवलेला माननीय शरद पवार साहेबांचा पक्ष हा किती लोकांना आवडतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण अभिजित पाटील यांना 78 गावातून लीड दिसत आहे. तरी पण दुसरी बाजू पडताळली असता विधानसभा 2024ला राष्ट्रवादीच्या मिनलताई साठे यांना ह्याच 78 गावातून 10,364 इतकी मते पडलेले दिसत आहेत. सदरची मते देखील भाजपच्या विरोधातीलच आहेत. त्यामुळे आम्ही सतत सांगतो की साठे गटाला या जिल्हा परिषद निवडणुकीत पंचायत समितीच्या निवडणुकीत अलग ठेवून चालणार नाहीच. या गोष्टीचा विचार खासदार धैर्यशील मोहिते पाटील व अभिजित पाटील यांनी केला नसल्यामुळे सदरची 10,364 ही साठे गटाची मते कुठे झुकतील त्यावरच भाजपचे व राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाच्या गटाचे विजयाचे गणित होणार आहे. पण जरी अभिजित पाटील यांच्या विरुद्ध विधानसभा 2024ला मिनलताई साठे या लोकशाही मार्गाने त्यांच्याविरुद्ध लढल्या असल्या तरी दादासाहेब साठे व मिनलताई साठे यांना माढा नगर पंचायतीच्या पुढील राजकीय विषयातून राजकीय ब्लॅकमेल करून आमदार अभिजित पाटील यांनी केलेले भाष्य व मालेगाव जिल्हा परिषद गटातील तिकीट मागताना सांगितलेल्या जाचक अटी यामुळे साठे गटाला फार यातना झालेल्या आहेतच. या विषयातून चालू आमदारांनी साठे गटाला विनाकारण दुखावलेले आहेच. त्यामुळे आमदारांच्या पुढील राजकीय भविष्यातील व्यवस्थेवर याचा त्यांचे बोलण्याने नक्कीच परिणाम होणार आहेच. तसेच खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना देखील 2029च्या त्यांच्या संभाव्य खासदारकीच्या उमेदवारीसाठीलाही काही अंशी धोक्याचे ठरणार आहेच. कारण दादासाहेब साठे गटाने मनापासून धैर्यशील मोहिते पाटील यांचे लोकसभा 2024 मध्ये काम करून त्यांना त्यांच्या गटाचे मतदान केलेले होते हे विसरता कामा नये. याची देखील आठवण खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी ठेवायला पाहिजे होती. कारण साठे गटाला जरी मानेगाव जिल्हा परिषद गटातील उमेदवारी न देता खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार अभिजित पाटील यांनी व्यवस्थित राजकारण हाताळले असते तरी देखील या तालुक्यातील आमच्या राजकीय अभ्यासानुसार साठे गटामुळे या तालुक्यातील 6 पंचायत समितीच्या जागा नक्कीच जिंकता आल्या असत्या. त्याचबरोबर अभिजित पाटील यांच्यामुळे 3 पंचायत समितीच्या जागा सहज जिंकता आल्या असत्या. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील, अभिजित पाटील व दादासाहेब साठे यांनी बसून चांगला व राजकीय कूटनीतीचा निर्णय घेतला असता तर माढा पंचायत समितीवर नक्कीच 9 जागा जिंकून महाविकास आघाडीची सत्ता या निवडणुकीत नक्कीच आली असती. तसेच त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या 4 गटाच्या जागा जिंकता आल्या असत्या असे सध्या तरी आम्हास वाटते आहे. त्यामुळे आज माढा तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीचा विचार केला असता तसेच करमाळा तालुक्यातील 36 गावांचा समावेश मूळ तालुक्यात झालेला असल्यामुळे शिंदे गटाची म्हणजेच रणजित शिंदे गटाची, बबनराव शिंदे गटाची, एक भोसरे गट, कुरडू गट, बेंबळे गट अशा 3 जिल्हा परिषद गटात त्यांचे मतांची ताकद वाढलेली आहेच व 6 पंचायत समिती गटात नक्कीच वाढलेले दिसत आहे. तसेच माढा तालुक्यातील नेहमीच चर्चेतील नेते मान्य शिवाजीराव सावंत सर यांचे भाजपच्या प्रवेशामुळेही भाजपला एका बाजूने नक्कीच राजकीय फायदा मिळू शकतो असे आम्हास वाटते आहेच. पण दुसरी बाजू पाहिली असता या तालुक्यात साधारण 14,000 मुस्लिमांची मते आहेत. हे मतदार भाजपला स्वीकारतील का हाही प्रश्न आहेच. त्यामुळे शिंदे व सावंत यांचे भाजपचे पक्षप्रवेश याचा काय चांगला वाईट परिणाम भाजप या पक्षावर होईल हे पुढील काळात पाहावे लागेल. तसेच सावंत सरांचा भाजप प्रवेशाचा फायदा हा फक्त मानेगाव गटापुरताच होतो की त्यांचे पक्ष प्रवेशाचा फायदा हा माढा तालुकाभर होतो हेही निकालांतेच पाहावे लागेल. परंतु राहिलेल्या मोडणीम, ओपळाय बुद्रुक, टेंभुर्णी, मानेगाव या 4 गटात दादासाहेब साठे यांना व्यवस्थित
व राजकारणात सक्रिय होण्यासाठी हाताळले असते तर नक्कीच अभिजित पाटील व धैर्यशील मोहिते पाटील यांचे महाविकास आघाडीला फायदा झालेला दिसला असता. कारण करमाळा तालुक्यातील 36 गावे वगळून माढा तालुक्यातील शिल्लक राहिलेल्या 78 गावात मी म्हटल्याप्रमाणे शिंदे गटाला 63,505 मते दिसतात व अभिजित पाटील गटाला 63,509 मते दिसतात. त्यामुळे दादासाहेब साठे यांची निर्णायक मते 10,364 हीच आहेत. त्यामुळे सदरची मते दादासाहेब साठे कोणाकडे झुकवितात यावरच या तालुक्यातील मोडणीम, टेंभुर्णी, उपळा बुद्रुक, मानेगाव या 4 जिल्हा परिषद गटाचे व 8 पंचायत समितीचे गणित अवलंबून आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षाचे या राज्याचे नेते मान्य अजित पवार साहेबांचे झालेले आकस्मिक निधन याची देखील सहानुभूती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल का हे देखील पाहणे महत्त्वाचे आहेच. किंवा दादासाहेब साठे हे शांतच राहिले तर त्यांचे गटाचे 10,364 मतेही कुणाच्या पत्त्यावर पडतील किंवा सदरची मते ऐनवेळी कोणता निर्णय घेतील यावर देखील माढा तालुक्यातील विजयाचे राजकीय गणित ठरणार आहे. मात्र ही पंचायत समितीची व जिल्हा परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. त्यामुळे विजयी होणारा प्रत्येक उमेदवार हा 200 ते 500 मताच्या फरकानेच विजयी होणार आहे. हे त्रिताल सत्य आहे. त्यामुळे माढा तालुक्यातील पुरोगामी विचाराचे मतदार हे भाजपची सत्ता आणतील किंवा महाविकास आघाडीची सत्ता आणतील हे येणाऱ्या पुढील 7 दिवसांमध्ये पाहावे लागणार आहेच. आज इथेच थांबूयात. असो, व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब नक्की करावे व शेअर करावे व व्हिडिओस लाईक करावे. धन्यवाद. नमस्कार.